गेल्या 3 दिवसापासून स्थिरावलेले सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत असून सोन्याच्या दरात आज दिवसभरात 2 ते 2.5 हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 15,000 रुपयांची घसरण झाली आहे। नेमकी या घसरणीमागचे कारण काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोन्याचे व्यापारी सागरजी भंगाळे आहेत। दादा काय सांगणार, एकंदरीतच पुन्हा एकदा आता आपण बघतोय की सोन्या चांदीच्या भावात घसरण जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय, काय नेमकं कारण आहेत? जर खरी गोष्ट आहे, जर तुम्ही पाहिलं कालपासून तर आजपर्यंत जवळपास सोन्यावर जवळपास 1500 रुपये आणि चांदीमध्ये 15,000 रुपयाची घसरण झालेली आहे। याचे मुख्य कारणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, जे आता तुम्ही मागच्या 1-1.5 महिन्यापासून पाहिलं असेल, चांदी पण उतरलेली आहे आणि सोनं पण वरती खाली होत राहतं आहे। पण आता कसं आहे, आता चांदी जवळपास तुम्ही पाहिलं असेल मागच्या महिन्यापासून जवळपास 1.5 लाखाने कमी झालेली आहे चांदी आणि सोनं जवळपास 22-23 कमी झालेलं आहे। हे याचं उलटा दर चालू राहणार आहे। असं आता कालपासून 1500 रुपयांपर्यंत सोनं कमी झालेलं आहे। याचं मुख्य कारण म्हणजे सर अनस्टेबल रेट ऑफ इंटरेस्ट फेडरलचे, गव्हर्नमेंट रिझर्व्हचे अनस्टेबल रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि दुसरं म्हणजे डॉलर्समध्ये तेजी आणि मंदी त्याचे मेन कारण आहे। खरं तर एकीकडे औद्योगिक क्षेत्रात चांदीची देखील मागणी काही प्रमाणात घटल्याचं म्हटलं जात आहे, त्यामुळे याचा काही परिणाम चांदीच्या भावावर होतोय? सर तुम्ही मागे पाहिलं असेल, चायनाने मुख्य कारण चायनाचं होता। चायनाने चांदीची खरेदी आणि विक्री बंद केली होती। आता कुठेतरी वाटतं चांदी त्यांनी बल्कमध्ये विक्री करणं चालू केलं आहे, त्याच्यामुळे चांदीमध्ये ती घसरण झालेली आहे। निश्चितच खरं तर जागतिक घडामोडींचा परिणाम जो आहे त्यामुळे पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या भावात जे आहे काही प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याचमुळे जळगाव सुवर्णनगरीमध्ये ग्राहकांनी देखील या ठिकाणी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळते। काही ग्राहक देखील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत। ताई काय सांगणार, खरं तर गेल्या अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती, मात्र आज काही प्रमाणात सोन्या चांदीचे भाव घसरलेले आहेत, काय भावना आहे? खूप आनंद होतो आहे, कारण की भाव घसरल्यामुळे भावाचं लग्नही आहे, तर त्यामुळे एकदम मनाला हे आहे की भाव उतरला आहे, तर आम्ही खरेदीला आता लागलो आहे। लग्नाची खरेदी करता आता काय काय दागिने घेत आहे? आता बरेच दागिने घेतलेत, कानातले घेतलेत, नेकलेस वगैरे बरेच दागिने घेतलेत आणि भाव कमी झाल्यामुळे एवढा आधार आहे की आम्ही घेऊ शकतो, मनाला जे वाटतंय ते घेऊ शकतो। निश्चितच खरं तर भारतामध्ये जे आहे एकीकडे लग्नसराई सुरू असताना वाढत्या सोन्या चांदीच्या भावामुळे ग्राहकांची चिंता जी आहे ती वाढलेली होती, मात्र आता काही प्रमाणात सोन्या चांदीचे भाव घसरण झाल्याने ग्राहकांमध्ये देखील सोनं चांदी खरेदी करण्याचा उत्साह जो आहे हा पाहायला मिळतो आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।